हाय, गुड मॉर्निंग. Good afternoon. How's it going? मराठीत बोल ना, मी मराठीत बोलते तुझ्याशी. Oh, अगदी नमस्कार. नमस्कार. काय मी भारी. काय कसं काय बोलते, स्पेशल आज? खूप स्पेशल आहे काय आज. नाही. मला आज एवढा कंटाळा आलाय ना, कंटाळा काय अरे सांगू. बापरे. पण मी जेवण काय बनवू हा मला खूप मोठा विचार पडलाय. असं शॉर्टकट मध्ये काय जेवण बनवता येईल? झटपट बनवायचं असेल तर साधी डाळ भात, वर तडका आणि एखादी झटपट भाजी. अरे जसं बापरे, की केवढी मोठी तुम्ही लाईन सांगताय. जरा कांदा. शॉर्टकट मध्ये काहीतरी काय सांगा ना. म्हणालात? खूप मोठी. शॉर्टकट मध्ये मग दही घ्या, चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडं मीठ, मिरची सगळं मिक्स करून खिचडी सोबत खा. एकदम झटपट. अरे आवडेल का बापरे, तुम्हाला? एवढा पण बनवायचा मला कंटाळा आलाय. एक काम कर ना, घरी येऊन तूच बनव ना. मग बी बेसिक वर येऊया. पोहे, कांदा, हळद, दही टाका, कोथिंबीर वरून झालं. मला हे खा सगळं गरम नको. गरम. मला कंटाळा आलाय बनवायचं जेवण. तूच ये ना आणि घरी जेवण बनवून जा ना माझ्या. खास असं करता आलं असतं पण मी फक्त बोलूनच मदत करू शकते. मग सांगू का अजून सोपी भाजी किंवा अरे अजून एक काम कर, घरी ये तू. घरी वापरता येईल का बघूया. बनव ना. हे फक्त इथून बोलणंच होऊ शकतं. नाही नाही, बनव ग. एक तंदुरी बनव ना, तंदुरी फ्राय मला खायची आहे. भारीच मागणी आहे. काल खिरून बनवू शकत नाही पण आज जर खूपच कंटाळा आला असेल तर बाहेरून तंदुरी रोटी आणि पनीर तंदुरी अरे मागवू शकतो. पैसे पेमेंट वा. पाठव ना, मग जीपे काय असेल तर तुझ्याकडे. मी आज तुला स्कॅनर पाठवतो. बघतीये एक मिनिट हा. अरे कल्पना मजेशीर आहे खरंच पण माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी जीपेने पेमेंटही करू शकत नाही. एक काम कर, तू हे बनव ना मग, डाळ खिचडी छान पैकी. डाळ खिचडी मस्त सोपी आणि पोटभरी. कुकरमध्ये तांदूळ डाळ पाणी मीठ घालून शिट्टा काढा. तो भारी वाटतं. काय म्हणता? हा, मी काय बोलतो, मग कधी येणार आहेस तू? मी घरी येऊ शकत नाही पण इथूनच मदत करते. डाळ खिचडी करायला सुरुवात करूया का? कुकर तयार आहे ना? कुकर आहे. कंटाळा आलाय ना, उठून बनवायचा. अगदी समजतं. जरा विश्रांती घ्या. 5 मिनिटं डोळे बंद करून शांत बसा. नंतर बघूया. चालेल? पाण्याचा ग्लास जवळ ठेवा आणि थोडा श्वास घ्या. मग ठरवू पुढं काय. ओके, ठीक आहे ठीक आहे. मग पाऊस पडतोय, काय करायचं? हा ना, बाहेर पाऊस पण आहे. असा भारी पाऊस पडतो ना, त्यात असं गरमागरम काहीतरी खाऊशी वाटते. भारी. त्यात गरमागरम कांदे भजी किंवा बुट्टा असेल तर घरी भजी बनवायची असेल तर कांदा बेसन थोडी हळद तिखट मीठ आणि तळून घ्या. बुट्ट नाहीये, घेऊन ये ना तू येता येता. सध्या तर इथूनच सांगते. घरी एखादा झटपट ऑप्शन कराल का की बाहेरून काही मागवता येईल? असा साधं पण गरम काहीतरी खायला खरंच छान वाटतं. एक जाऊन दे. तू आता कुठे आहे ते सांग. मी इथंच तुमच्या सोबतच आहे. अरे बापरे, लागलीये. भूत बीत आहे का तू माझ्यासोबत? नाही हो फक्त इथून बोलते. हा, मी घाबरलो ना हो माझ्यासोबत. ना, मला पण तेच वाटलं माझ्या सोबतच आहे. भारी आहे, इथून बोलते. भारी आहे ना. ठीक आहे भाईच पण स्वयंपाकाचं काय ठरवायचं ते सांगा. खिचडी करायची का अजून विचार करता? काय करणार आता, शेवट आपला आयुष्य खिचडीवरतीच गेलेला आहे. अगदी बरोबर. साधं पोटभर आणि आरामदायक. पोटभर नाही हो, बायकोला आलेला कंटाळा. समजतं. आता साधी डाळ खिचडी करूया. फार तुम्ही साईड खूप घेता माझ्या बायकोची. हो का? बायकोला पण थोडी विश्रांती हवी असेल. आज सोपं ठेवा. खिचडी करा. दोघी निवांत बसा. ओके, आणि मला छान असे गरमागरम भजी पाठवून दे. अरे वा. मग कांदे भजी करूयात का? कांदा अगं तू मला नको सांगू करायला, तू स्वतः दे आणून. झालं असतं पण मी फक्त बोलूनच मदत करू शकते. रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगू का इथूनच? तू काहीच करत नाहीयेस. मला वाट वाटतंय मी इथून रेसिपी सांगू शकते. नाही, रेसिपी सांगून काय फायदा मला सांग. जर तू बनवलं तर मजा येईल ना खायची. बरोबर आहे. हातचं बनवलेलं वेगळंच असतं. मग बायकोच्या हातचं रोजच खातो ना, कधी आपण AI च्या हातचं पण खाल्लं तर काय होणार आहे? आज देता आला असतं.
पण मी फक्त शब्दानेच मदत करू शकते. तुम्ही दोघं मिळून साधी खिचडी किंवा झटपट भजी केलीत तर चालेल. आता भजी आणि खिचडीवरच दिवस काढतो. असं पण काढत आलोय प्रत्येक 2 दिवसाला खिचडी. कधी कधी साधं जेवणच सगळ्यात जास्त समाधान देतं. ए तुम्ही तिचीच साईड घेणार, माझी काय घेणार? असं काही नाहीये. दोघांचाही आराम, दोघांचेही मूड, दोघांच्याही भावना महत्वाच्या आहेत. जाऊन दे, आराम कर हा तू.